हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 7 मार्च 2022चा जो लोकसत्ता आहे तो आपण डिटेलमध्ये डिस्कस करतोय. आणि हे जे आपलं डिस्कशन असतं ते लोकसत्तामधला जो महत्त्वाचा मजकूर विशेष करून स्पर्धा परीक्षा दृष्टीने आहे तो आपण डिटेलमध्ये सखोलात चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतोय, डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि तो जो मजकूर आहे त्याची विविध अंग तपासण्याचा प्रयत्न करत असतोय, जेणेकरून आपल्याला त्याच्यातून एक्झामच्या दृष्टीतून काय काय महत्वाचं आहे ते काढता यावं. सो सुरुवात करूया डिस्कशनला. आपल्या 7 मार्च 2022चा लोकसत्ता आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ती विशेष करून आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुण्याला भेट दिली आणि विशेष करून मेट्रो उद्घाटनासाठी ते इथं इथं आले होते. आणि विशेष करून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण झालं तिथं पुण्यामध्ये विशेष करून. आणि त्याच्यामध्ये विशेष करून त्यांनी काय पॉलिटिकल गोष्टी वगैरे केल्या. त्यानंतर अजितदादांनी त्यांच्यावरती काय म्हणजे राज्यपालांनी जे वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याच्याविषयीची आपण म्हणू शकतो नाराजी, जाहीर नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर त्या व्यासपीठाबरोबरच व्यक्त केलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळाले. त्याने हे म्हटलं होतं की सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक विधानं होत आहेत, त्याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. अशा प्रकारची नाराजी उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे जे आहेत अजितदादा पवार यांच्या हस्ते म्हणजे यांच्याकडून करण्यात आले. मग विशेष करून आपल्याला याच्यातून एक्झामच्या विषयी काय घ्यायचा तर एकच पॉईंट घेऊ शकतो आपण, मेट्रोची इन्फॉर्मेशन. मेट्रो कधीपासून सुरुवात झाला, कोणत्या देशाची आपण मदत घेतोय मेट्रो फॉर्मेशनसाठी, कोणती कंपनी आहे ती की जिला हा प्रोजेक्ट दिला गेला, ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण काढून ठेवायला पाहिजे. बाकी सगळ्या राजकीय गोष्टी आहेत त्यामुळे ते आपल्याला खरं तर महत्त्वाचं नाही. आणि ही सुद्धा जी न्यूज आहे छोटीशी ती सुद्धा न्यूज खऱ्या अर्थानं आपल्याला त्याच मॅटरशी रिलेटेड असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आणि मेट्रोचा प्रवास विशेष करून पुण्यात कशा पद्धतीने झाला हे डेट वाईज आपल्याला दिले, जे की आपल्याला अजिबात इम्पॉर्टंट नाही आहे. त्याचबरोबर ऑपरेशन गंगाचा उल्लेख इथे होतोय. ऑपरेशन गंगाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन सुरू केले कशासाठी, जे युक्रेनमध्ये आपले विद्यार्थी अडकलेले आहेत ना त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी, त्याला इव्हॅक्युएशन प्रोसिजर असं म्हणतात इंग्लिशमध्ये. ते बाहेर इव्हॅक्युएशन प्रोसिजर आहे ती करण्यासाठी ऑपरेशन गंगा खरं तर स्थापन केली गेली इन द सेन्स ते जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला ऑपरेशन गंगा असं नाव देण्यात आलंय. त्या ऑपरेशनला ऑपरेशन गंगा असं नाव देण्यात आलंय. त्यामुळे या ऑपरेशन गंगाविषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. डिटेल म्हणजे मी तुम्हाला सांगितलेच तेवढी इन्फॉर्मेशन असू द्या, जेणेकरून तुम्हाला काय माहिती पाहिजे तर ऑपरेशन गंगा कशाशी रिलेटेड आहे नेमकं याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे ऑपरेशन गंगा जी आहे ना ती इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण काढून ठेवायला पाहिजे. पुढची ही कोपऱ्यातली खूप छोटीशी न्यूज पण एक्झामच्या दृष्टीतून खूप महत्वाची न्यूज आहे. कारण ह्याचं काय तर ह्या ज्या चित्रा रामकृष्णन यांच्याविषयी बोललं जातं ना, चित्रा रामकृष्ण असं यांचं नाव आहे. या विशेष करून राष्ट्रीय शेअर बाजाराला इंग्लिशमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात, NSE. या NSEच्या खरं तर मॅनेजिंग डायरेक्टर होत्या, व्यवस्थापकीय संचालक होत्या. आणि त्यांच्याकडून NSE मधली गोपनीय इन्फॉर्मेशन तथाकथित एका हिमालयन योगीला पुरवली गेली अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती लावण्यात आलाय आणि CBI कडून त्यांना खरं तर अटक करण्यात आले. मग आता याच्यातून पहिला महत्वाचा की पॉईंट म्हणजे नॅशनल सिक्युरिटी एक्सचेंज जे आहे NSE जे आहे तिच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. ही नेमकी बॉडी कशा पद्धतीने स्थापन झालेली आहे, ही घटनात्मक बॉडी आहे की कायद्यानुसार स्थापन झालेली बॉडी आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. त्याचबरोबर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन वारंवार न्यूजमध्ये असतं. त्यामुळं दुसरा की पॉईंट तो होऊ शकतो की सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन विषयीची जी काय डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट आहे. आणि तिसरा की पॉईंट चित्रा रामकृष्ण ही जी पर्सनॅलिटी आहे यांच्याविषयी सुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन काढून ठेवा. आता असे जे काही निगेटिव्ह पॉईंट एखाद्या पर्सनॅलिटीवर चालू असतात त्यांच्यावरती आयोग कधी प्रश्न विचारत नाही, परंतु तरी सुद्धा इन्फॉर्मेशन असू द्या. कारण आयोगाचं कसं आहे, नो पॅटर्न इज पॅटर्न. आयोगाचा कोणताही पॅटर्न नाही, हाच पॅटर्न आहे आयोगाचा. त्यामुळे तशा पद्धतीने आपण खरं तर विचार करणं आणि एक प्रवाहाच्या वेगळं थोडंसं चालण्याचा प्रयत्न करावा लागतो कधी कधी या एक्झाममध्ये, तरच आपल्याला इतरांपेक्षा वेगळे मार्क मिळू शकतात. त्यामुळे हे 3 की पॉईंट खऱ्या अर्थानं या न्यूजच्या अंतर्गत आपण बघू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढची न्यूज आहे ती पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 8 मार्च पासून पुढं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस पडताना पाहावास मिळेल.
जे काही उत्तरेकडून येणारं वारं आहे त्या उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे ही पावसासारखी परिस्थिती निर्माण होईल, पाऊस थोड्या बहुत प्रमाणात पडेल असा प्रकारचा अंदाज हवामान विभागानं लावलेला आहे, सांगितलेलं आहे. मग याच्यातून आपल्याला पहिला तर की पॉईंट, पावसाची निर्मिती कशा पद्धतीने होते म्हणजेच काय, तर मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होतोय, हा जो काय जॉग्राफीचा टॉपिक आहे तो जॉग्राफीचा टॉपिक आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. जॉग्राफीच्या दृष्टीतून म्हणजे भूगोलाच्या दृष्टीतून हा पहिला की पॉईंट आपण घेऊ शकतोय, जो की आहे मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होते. समजतंय तुम्हाला? हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट, विशेष करून हे जे हवामानाचा अंदाज वर्तवण्याचं कार्य असतं ते हवामान विभाग करत असतं, म्हणजेच काय, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया. समजते? मग त्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया विषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण या न्यूजच्या अंतर्गत काढून ठेवणं गरजेचं आहे. हे दोन की पॉईंट विशेष करून महत्त्वाचे होऊन बसतात या न्यूजच्या अंतर्गत. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस वगैरे पडेल हे आपल्याला दिले ते काय बघण्याची आपल्याला काही गरज नाही. फक्त दोन महत्त्वाचे की पॉईंट म्हणजे काय, तर मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होते आणि मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया किंवा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्याला म्हणतात. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, त्याला IMD असं म्हणतात. मी मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया म्हटलं होतं, परंतु त्याला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असं म्हणतात. त्यामुळे IMD हा त्याचा शॉर्ट फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे हे दोन जे की पॉईंट ते आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दोन की पॉईंटचा अभ्यास करून ठेवा. पुढची न्यूज आहे ती रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड आहे. विशेष करून जे युक्रेनचे प्रेसिडेंट आहेत व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी परराष्ट्रांना विनंती केली होती की युक्रेन हा नो फ्लाय झोन जाहीर करावा, परंतु त्याच्यामध्ये तशा प्रकारची भूमिका परराष्ट्रांनी घेण्याचं नाकारलं. कारण जर तसं केलं तर ती राष्ट्र सुद्धा या युद्धामध्ये सहभागी होतील असं समजलं जाईल असं रशियानं सांगितलं होतं. म्हणजेच रशियाचे प्रेसिडेंट जे आहेत व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं होतं. त्यामुळे ते खरं तर टाळलेलं आपल्याला त्या देशांनी पाहावयास मिळतं. नो फ्लाय झोन म्हणजे युक्रेनवर उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र, म्हणजे युक्रेनच्या भूमीवरती कोणतंही विमान, कोणतंही क्षेपणास्त्र जे आहे ते खरं तर फ्लाय करू शकत नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो हवेमध्ये घिरट्या घालू शकत नाही, त्यांचे हेलिकॉप्टर वगैरे उडू शकत नाही. तसं जर केलं त्याने तर ते उडवले जातील, म्हणजेच ते नष्ट केले जातील. अशा प्रकारची जी कृती असते त्याला आपण नो फ्लाय झोन किंवा प्रतिबंधित उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र असं आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो. ते जाहीर करण्याची विनंती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी केली होती, परंतु ते खरं तर नाकारण्यात आली. विशेष करून कुणाकडून, तर USA आणि नाटोकडून, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनकडून. त्यामुळं नाटोवरती सुद्धा जे काही झेलेन्स्की आहेत यांनी सुद्धा नाटोवरती सुद्धा टीका केलेली खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाली होती. मग आपल्याला याच्यातून विशेष करून काय काय की पॉईंट घ्यायचे हे अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलं की रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमधून आपल्याला काय काय घ्यायचं. त्याच्या अगोदर इथे एक छोटासा पॉईंट तो काय आहे, तर 1500 भारतीय आज परतणार आहेत असं मंत्रालयानं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे सुद्धा हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अनेक भारतीय तिथे अडकलेले आहेत, त्यामुळं ते सुखरूप परत आणणं याच्यासाठीच मिशन गंगा हे खरं तर राबवलं गेले. त्यामुळं आपल्याला खरं तर हे सगळं माहिती असायला पाहिजे. ऑपरेशन गंगाविषयी आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले. आता याच्यातून की पॉईंट काय काय घ्यायचे ते अनेक वेळा मी तुम्हाला सांगितले. याच्यातून पहिलं तर जे काय रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आहे तो युक्रेन रशिया कॉन्फ्लिक्ट आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. आणि याच्यावरती मी वेगळं लेक्चर बनवलेलं आहे, नाटोवरती वेगळं लेक्चर बनवलेलं आहे. ते तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज बघून घ्या. अशा प्रकारचे थंबनेल असणारे लेक्चर्स दोन मी बनवून ठेवलेले आहेत. एक लेक्चर जे आहे ते नाटोवरती तुम्हाला पाहावयास मिळते आणि दुसरं जे आहे ते नेमका रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट काय ही सगळी इन्फॉर्मेशन देणारं ते लेक्चर आहे. त्यामुळे ही दोन लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज ती लेक्चर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळ्या जे काही घडामोडी आहेत त्या क्लिअर एकदम समजून येतील. मग आता याच्यातून की पॉईंट काय काय घ्यायचे ते अनेक वेळा तुम्हाला जसं मी सांगितलंय, तर त्याच्यामध्ये रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट नेमका काय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर याच्यामुळे काय झालं, तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये आले. त्यामुळे या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर युनायटेड नेशन ही ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये आली. त्याच्या ज्या बैठका होत आहेत युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या, त्याचबरोबर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या, त्यामुळे युनायटेड नेशन जास्त न्यूजमध्ये या प्रकरणामुळे. त्यामुळे आपल्याला युनायटेड नेशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर आणखी न्यूजमध्ये याच्यामुळे काय, तर युरोपियन युनियन याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये. कारण का, तर युरोपियन युनियनचा भाग बनण्यासाठी युक्रेननं अर्ज केला या युद्धाच्या परिस्थितीमध्येच. त्यामुळे युरोपियन युनियन जास्त न्यूजमध्ये. त्यामुळे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि युरोपियन युनियनशी रिलेटेडच काही वर्षांपूर्वी एक प्रकार काय घडला होता,
तो घडला होता ब्रेक्झिटशी रिलेटेड. ब्रेक्झिट म्हणजे काय, ब्रिटननं एक्झिट केलं, त्याला ब्रेक्झिट नाव देण्यात आलं. त्यामुळे या ब्रेक्झिट प्रकरणाविषयीची सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आणि युरोपियन युनियन विषयीची तर असायलाच पाहिजे, त्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही. हा खरं तर तिसरा की पॉईंट होऊ शकतो. चौथा की पॉईंट याच्यातून आणखी आपण काय घेऊ शकतोय, रशियावरती अनेक सँक्शन्स लावण्यात आलेत, रशियावरती अनेक प्रतिबंध लावण्यात आलेत. मग ते जे प्रतिबंध आहेत ना, ते प्रतिबंध क्रीडा क्षेत्रातले वेगळे आहेत, आर्थिक क्षेत्रातले वेगळे आहेत, राजकीय क्षेत्रातले वेगळे आहेत. मग ते सगळी प्रतिबंध नेमकं काय काय लावलेले त्या सगळ्या प्रतिबंधांची इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. आणि या प्रतिबंधामध्येच महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक प्रतिबंध आहेत आणि आर्थिक प्रतिबंधामध्ये स्विफ्ट जास्त गाजतोय मुद्दा, स्विफ्टचा मुद्दा. स्विफ्ट मधून रशियन बँकांना बॅन करण्यात आले. आता स्विफ्ट कार्य कशा पद्धतीने करतं, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर आपल्याला व्यवहार करायचा असेल बँकेला एखादा, तर त्या बँकेचं रजिस्ट्रेशन स्विफ्टच्या अंतर्गत असणं गरजेचं आहे, तरच ती विदेशातल्या बँकेबरोबर ट्रान्झॅक्शन करू शकते. हे महत्व आहे स्विफ्टचं. आणि स्विफ्ट मधून जर बॅन झाली ती बँक, तर आंतरराष्ट्रीय लेवलला व्यवहार करू शकत नाही. त्यामुळं रशियाची एक प्रकारे आर्थिक कोंडी याच्या अंतर्गत करण्यात येते, असं आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळं चौथा की पॉईंट प्रतिबंध काय काय लावले ते बघायचं आपल्याला. आणि पाचवा की पॉईंट स्विफ्ट मधून जे काय त्यांना बॅन केले त्या स्विफ्ट विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर पुढचा की पॉईंट आहे इंडियाची पोझिशन या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय राहिलेली. इंडियानं आतापर्यंत बॅलन्स्ड अप्रोच याच्यामध्ये घेतलाय, ना रशियाच्या बाजूने इंडिया आहे, ना युक्रेनच्या बाजूने आहे, ना कोणाच्या विरोधात आहे इंडिया. इंडिया हा शांततेला खरं तर प्रोत्साहन देणारा देश मानला जातो. आणि तशाच पद्धतीचं जस्टिफिकेशन सुद्धा इंडियन ऑफिशियल्सने दिलंय की आम्ही शांततेत तिथं कशा पद्धतीने प्रस्थापित होईल याच्यासाठी कायम प्रयत्नशील राहू, असं इंडियन ऑफिशियल्सकडून सांगण्यात आले. त्यामुळे इंडियाची याच्यामध्ये आतापर्यंत काय पोझिशन्स राहिली ती पोझिशन आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. हा खरं तर एक पॉईंट होऊ शकतो. त्याचबरोबर हे जे न्यूजमध्ये आहे, विशेष करून मॅपच्या दृष्टीतून त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. मॅपच्या दृष्टीतून कसा अभ्यास करायला पाहिजे, तर याचं इंडियापासूनचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, त्याचबरोबर बाकी जॉग्राफिकल टॉपोग्राफी कशाची, आता लोकेशन कशाचं, युक्रेनचं लोकेशन कसं आहे, रशियाचं लोकेशन कसं आहे, शेजारील कंट्री कोणकोणते आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर बाकी टॉपोग्राफी म्हणजे काय, तर आता तिथं युक्रेनच्या तिथंच ब्लॅक सी जास्त न्यूजमध्ये असतं, त्यामुळे ब्लॅक सीची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. अझोव सी जे आहे ते अझोव सी सुद्धा न्यूजमध्ये याच्यामुळे आले, त्यामुळे अझोव सीची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे, त्याचा मॅप माहिती पाहिजे. क्रिमिया जो एरिया आहे, जो 2014 मध्ये रशियाने त्याच्यावरती कब्जा केला, 2014च्या अगोदर तो युक्रेनचा भाग होता. त्यामुळे जो क्रिमियाचा एरिया आहे ना, तो त्या क्रिमियाच्या एरियाविषयीची सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थाने याच्या अंतर्गत असायला पाहिजे. हे खरं तर मॅपच्या दृष्टीतून आपण अभ्यास करून ठेवू शकतो आणि लोकेशन तर आपल्याला मॅपच्या दृष्टीतून बघायचंच आहे. याचा हा एक खरं तर वेगळा की पॉईंट याच्या अंतर्गत होऊ शकतोय, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. त्याचबरोबर आणखी एक पॉईंट न्यूजमध्ये येतोय वारंवार, तो म्हणजे वर्सॉ पॅक्ट. त्यामुळं तो जो वर्सॉ पॅक्ट आहे ना, तो वर्सॉ पॅक्ट आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. वर्सॉ पॅक्ट नेमका काय आहे तो, मग तो वर्सा पॅक्ट, वर्सा करार त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, तो वर्सा करार नेमका काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असायला पाहिजे. समजतंय तुम्हाला, ती इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये काढून ठेवा, ते खूप गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. एवढे एकंदरीत मला वाटतंय की महत्वाचे की पॉईंट आहेत जे की तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. एवढे सगळे समजतंय तुम्हाला. हे जर तुम्ही नोट डाऊन करून घेतलं नसेल तर प्लीज नोट डाऊन करून घ्या, या सगळ्यांचा अभ्यास करून ठेवा, जेणेकरून याच्यावरतीच कुठंतरी क्वेश्चन टच करणारा क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल, या पॉईंटला कुठेतरी टच करणारा क्वेश्चन आपल्या एक्झाममध्ये आपल्याला विचारला जाईल. त्यामुळे त्या दृष्टीतून याचा अभ्यास करून ठेवा. या प्रकरणामध्ये मला नाही वाटत याच्या बाहेर कोणता क्वेश्चन विचारला जाईल. या जर प्रकरणावरती क्वेश्चन आयोगाने विचारला कोणत्याही एक्झाममध्ये, तर या सगळ्या पॉईंटला टच करणाराच क्वेश्चन कोणता तरी येईल, या सगळ्या पॉईंट पैकी एखाद्या पॉईंटला टच करणार. त्यामुळं तुम्ही या सगळ्या पॉईंटचा एकदाच अभ्यास करून ठेवला तर तुम्हाला या प्रकरणाविषयी भीती राहणार नाही. याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्ही यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकता. त्याचबरोबर याच प्रकरणाशी रिलेटेड आणखी एक महत्वाचा मुद्दा आता बाहेर काय येतोय नवीन, तर जे युक्रेनचे प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर झेलेन्स्की आणि रशियाचे प्रेसिडेंट जे आहेत व्लादिमीर पुतिन, या दोघांमध्ये चर्चा होण्याची या 2 दिवसामध्ये शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका फ्रान्स करणार आहेत. फ्रान्सचे जे प्रेसिडेंट आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, हे त्याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका करणार आहेत. त्याचबरोबर जगातून अनेक देशातल्या नागरिक असतील किंवा तज्ज्ञ व्यक्ती असतील यांच्याकडून हे बोललं जातं की भारत देश जो आहे, विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच्यामध्ये मध्यस्थ करण्यासाठी स्वतःच्या प्रभावाचा वापर करावा,
भारत देशानं याच्यामध्ये मध्यस्थ करायला पाहिजे. भारत देशच असा देश आहे की याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तोडगा काढू शकतो, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे भारत देशाला एक जगामधलं भारत देशाचं आपल्या काय महत्व आहे हे सुद्धा आता जगाला समजतंय आणि आपल्या सगळ्यांना समजते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. त्यामुळे या अँगलमधून आता खरं तर काय चर्चा होते नेमकं, कसा याच्यामध्ये तोडगा निघतोय हे सुद्धा आपल्याला खरं तर बघण्यासारखं असणार आहे. आणि विशेष करून रशिया जो अन्याय करतोय युक्रेनवरती, तो सगळ्या जगानं बघितलंय. त्याच्यामध्ये अनेक लोक मारली जात आहेत, भयानक सिच्युएशन युक्रेनचं झाली. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रेरणादायी गोष्ट कोणती, तर युक्रेनचा प्रत्येक नागरिक स्वतःच्या भूमीसाठी लढतोय, स्वतःचं सर्वस्व पणाला आपल्या देशासाठी लावतोय. आणि विशेष करून जे युक्रेनचे प्रेसिडेंट आहेत व्होलोदिमीर झेलेन्स्की, हे खरं तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व, जगातल्या अनेक लोकांचा आयडल आता ते असताना आपल्याला पाहावंच मिळते. कारण का तर ज्या पद्धतीनं ते आपल्या देशासाठी लढतायत, ज्या पद्धतीनं आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या नागरिकांना प्रोत्साहन देत आहेत, आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देतात, ते खरंच खूप वाखाणण्याजोग आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या युद्धामध्ये कोण जिंकल कोण हरल याच्यापेक्षा या युद्धामध्ये युक्रेन ऑलरेडी जिंकलं आहे असं माझं तर मत आहे. तुमचं मत काय या युद्धाविषयीचे, तुमचं सुद्धा इमोशनल कनेक्ट जर या युद्धाशी रिलेटेड असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं मत या युद्धाविषयी काय आहे. नेमकं युक्रेनवरती अन्याय होतोय की नाही होत, रशिया करतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे, याच्यामध्ये व्होलोदिमीर झेलेन्स्की जे आहेत युक्रेनचे प्रेसिडेंट, त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून याच्यावरती आणखी आपण चर्चा करू शकेल. संपादकीयमध्ये जर बघितलं आपण तर शेन वॉर्न विषयी संपादकीय आजचा आलेलं आहे. शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, क्रिकेटपटू आहे, विशेष करून बॉलर आहे, स्पिनर म्हणून त्याला ओळखलं जायचं, फिरकीचा जादूगार असं मराठीमध्ये त्याला नाव देण्यात आले. आणि त्याची वयाच्या 52 वर्षी डेथ झालेली आपल्याला 3 दिवसापूर्वी पाहावयास मिळाली. विशेष करून थायलंडमध्ये असताना त्याची डेथ झाली. त्यामुळं ऑस्ट्रेलियन क्रिकेटला खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा धक्का आहे, त्याचबरोबर जागतिक क्रिकेटला सुद्धा खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा धक्का आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे जे प्रकरण आहे ते त्यामुळे जास्त न्यूजमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे जास्त महत्त्वाचं ठरतं आपल्या एक्झामच्या दृष्टीतून सुद्धा. त्यामुळे मी अगोदरच तुम्हाला सांगितले की शेन वॉर्न जे काही पर्सनॅलिटी आहे, जे काही व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. या शेन वॉर्न या व्यक्तिमत्वावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. इथं आजचा खरं तर आपला लोकसत्ता जो आहे तो या ठिकाणी समाप्त होतोय. जो काय महत्त्वाचा एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचा मजकूर होता तो आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ते डिस्कशन देऊ शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेन. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.